संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आज चांदूर रेल्वेमधील जिल्हा परिषद शाळा येथे मतदान होते। त्यामध्ये सहकार पॅनल व परिवर्तन पॅनल एकमेकांसमोर रिंगणात उभे होते। सकाळपासूनच मतदानाला शांततेत सुरुवात झाली। दुपारपर्यंत 100% मतदान झाले होते। सेवा सहकारी सोसायटीमध्ये अटीतटीची लढत असून कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। सहकारी सोसायटीमध्ये धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्राचे 3 वेळा प्रतिनिधित्व केले माजी आमदार वीरेंद्र जगताप हे सहकार पॅनलतर्फे निवडणूक लढवित आहे, तर त्यांच्या विरोधात खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष सहकार क्षेत्रातले मातब्बर परिवर्तन पॅनलचे किशोर कडू आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी उभे आहे। चांदूर रेल्वे सेवा सहकारी सोसायटीमध्ये 30 मतदार होते। अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार, दोन्ही उमेदवारच मीच निवडून येणार असे सांगत अटीतटीची लढत होणार की एकतर्फी निवडणूक होणार या बाबींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, दोन्ही उमेदवारांचे प्रतिनिधी मतदान केंद्राबाहेर उभे होते। आपला उमेदवारच निवडून येणार असे ठासून सांगत आहे। त्यामध्ये सहकार पॅनलचे माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती गणेश आरेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रदीप वाघ, माजी सभापती प्रभाकर वाघ, पंचायत समिती सदस्य अमोल होले, नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी, अशोक चौधरी, भानुदास गावंडे, निवास सूर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुने, उमेश केने, तर परिवर्तन पॅनलचे तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष विनोद काळमेक, बंडू मुंदडा, अमोल देशमुख, सतीश देशमुख, मारुतराव गिरासे, पंजाबराव राऊत उपस्थित होते। मतदान केंद्राबाहेर माजी आमदार अरुण अडसड, आमदार प्रताप अडसड, तर माजी आमदार वीरेंद्र जगताप सकाळपासूनच ठाण मांडून बसले होते। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।